जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरती संदर्भामध्ये अजब शिक्षक भरतीचे गजब नियम जे आहे सरकार आणू पाहत आहे। त्यामध्ये येत्या शिक्षक भरतीकरिता असलेले जे पुढचे राऊंड असेल त्या संदर्भामध्ये विचित्र नियमावली असेल किंवा शिक्षण सेवकांना नियमित स्वरूपामध्ये जे आहे शिक्षक होण्याकरिता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जाण्याची या ठिकाणी जे आहे नियम सरकार आणू पाहत आहे। काय आहे त्यामागचं कारण आणि त्याचं भविष्य नेमकं काय होऊ शकतं त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। बघा मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्याकडे जे आहे मागच्या 26/7/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था किंवा सर्वच्या सर्व शिक्षण अधिकारी जे आहेत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण मीटिंग पार पडलेली आहे। या मीटिंगमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता याचा जो अहवाल आहे तो मागवण्यात आलेला आहे। मीटिंग जरी जुनी असेल तरी देखील त्याचा अहवाल जे आहे लेटेस्टमध्ये म्हणजे 11 सप्टेंबर रोजी या ठिकाणी जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत की शासन जे आहे चित्रविचित्र कोणते कोणते नियम जे आहे ते आणू पाहत आहे। या पत्रावर काही लोकांना जर शंका असेल तर ते या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहू शकता की माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे 26/7/2024 रोजी पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे हे इतिवृत्त आहे। त्या मीटिंगचं कन्क्लुजन आहे। आता यामध्ये विषय बरेच आहेत, जसे शालेय पोषण आहार, गुणवत्ता वाढ, स्काउट गाईड्स, कृषी विषयाबाबत, शालेय दप्तर असेल, शाळेच्या वेळापत्रकाबाबत आहे, परसबाग असेल किंवा जर्मनमधील वॅटेनबर्गच्या राज्यात कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत असेल, सेलिब्रिटी स्कूल आहे, सेल्फ फायनान्स संदर्भामध्ये आहे, शाळा इंटरनेट सुविधा आहे, शिक्षण सेवा अभियान आहे, आनंददायी शनिवार, त्यानंतर बनावट दस्तऐवज, त्यानंतर आहे महत्त्वाचं आपल्यासाठी लागू असलेलं पवित्र पोर्टल भरती संदर्भामध्ये। बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, ही जी गोष्ट आहे जुलैची आहे पण त्याचा अहवाल आता मागवण्यात आलेला आहे। बघा पवित्र पोर्टल मार्फत काय सांगत आहे, मुलाखतीसह पदभरतीसाठी संस्थांना SOP देण्यात येणार आहे, शासनाकडे याबाबतची कारवाई तात्काळ करावी। तर हे जे आहे पॉईंट कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर सध्या सुरू असलेली पवित्र पोर्टलची भरती पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबवावी हा आपल्यासाठी एक घातक निर्णय आहे या ठिकाणी की आताची जी काही भरती असेल ते लगेच राऊंड झाल्यानंतर थांबवा आणि त्याला युनिटनुसार या ठिकाणी विचारात घेऊन भरती करण्याबाबत नियमात दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा। याचा अर्थ जे आहे ही जी भरती असेल चालू असलेली मग त्यामध्ये आता कंप्लीट झालेले राऊंड असेल किंवा आताची जी काही फेज 2 असेल 10% पद कपात आहे किंवा रिक्त अपात्र गैरहजरच्या जागा असेल तो राऊंड झाल्याच्या नंतर या भरतीला जे आहे पूर्णपणाने थांबवावं। त्यानंतर पुढची जी भरती आहे ती जिल्हा वाईज करण्यात यावी। हा एक महत्त्वाचा घातक निर्णय या ठिकाणी जे आहे येऊ पाहत आहे। आता सध्या आपल्याला त्या गोष्टीचं गांभीर्य नसेल तरी देखील ज्या वेळेस याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की जिल्हा वाईज भरती होणं किती या ठिकाणी सर्वांसाठी जे आहे घातक आहे। कारण काही जिल्ह्यांचं मेरिट हे त्यामुळे फारच हाय लेवलला जाणार आहे आणि काही जिल्ह्यांचं जे मेरिट आहे त्यामध्ये खूपच कमी मार्क असलेले उमेदवार त्या ठिकाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता या भविष्यामध्ये काय होईल याविषयी तर आपण 100% खात्रीने नाही सांगू शकत, परंतु एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी सांगू शकतो की अशा प्रकारची भरती होणे हे सर्वांसाठी धोकादायक आहे, घातक आहे। शिक्षण मंत्री जे आहे एका विशिष्ट विभागाशी बिलॉंग करतात आणि त्या विभागाला जे आहे हा मुद्दा जिल्हा वाईज भरती फायदेशीर असल्या कारणाने शिक्षण मंत्री महोदय अशा प्रकारचे निर्णय घेत आहात का अशी शंका देखील सर्वांच्या वतीने उपस्थित केली जात आहे। त्यातल्या त्यात यामध्ये एक मुद्दा हा देखील घेण्यात आला होता की पेसा क्षेत्रातील कंत्राटी तत्वावर भरती करण्यात यावी। तर याची देखील जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, याची निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी बदलीबाबतचे जे शासन निर्णय आहे ते रद्द करून नवीन दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी जे आहे करण्यात यावा। आता त्यानंतर 10% पदभरती न झालेली पदे तक्रारींची शहानिशा करून करण्याबाबत तसेच संस्थांना पदभरती प्रक्रियेसाठी बिंदूनामावली करून घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत द्यावी। आता हा मुद्दा आपल्यासाठी एक फायदेशीर आहे, कारण काय आहे एकतर 10% पदभरतीला मंजुरी ती 2 दिवसापूर्वी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्यासोबतच
भरती न झालेली पदे, भरती न झालेली पदेचा अर्थ असा आहे, की जे काही अपात्र झालेले उमेदवार आहे, जे काही गैरहजर असलेले उमेदवार आहे, त्यांची भरती प्रक्रिया. त्यासाठी जे आहे पुन्हा एकदा परवानगी दिली जाणार आहे आणि ती आपल्याला मिळालेली देखील आहे. त्यातल्या त्यात एक चांगला मुद्दा हा देखील आहे, की बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये संस्थांना 15 दिवसांची मुदत देण्यात यावी. याचा फायदा आपल्याला निश्चितपणाने होऊ शकेल. त्यानंतर 2017च्या भरतीबाबत अभ्यास गटाचा अहवाल 1 आठवड्यामध्ये सादर करावा. तर हा मुद्दा आपल्या सर्वांना निश्चितपणाने फायदेशीर असणार आहे, कारण 2017ची जी काही भरती आहे, ती या ठिकाणी जी आहे बऱ्याच दिवसांपासून रखडलेली आहे. आता जाऊया आपण आपल्यासाठी आणखी एक चित्र-विचित्र असलेला जो निर्णय आहे, त्या निर्णयाकडे. तो निर्णय आहे शिक्षण सेवकाचा. आता शिक्षण सेवकांचा 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्याची परीक्षा घेण्यात यावी व त्यांना सेवेत कायम करण्यात यावे. परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी, याबाबत प्रस्ताव तयार करावा आणि याची जी जबाबदारी आहे, उपसंचालक, शिक्षक भरती प्रक्रिया यांना देण्यात आलेली आहे. म्हणजे आता जे आहे निश्चितपणाने आपल्याला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ या ठिकाणी शासन आणून ठेवतो की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. कारण मुळातच जे आहे, जे आत्ता शिक्षण सेवक झालेले आहेत, त्यांनी 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर नेट, सेट, PhD, त्याच्यानंतर TET, CTET, TIT एवढ्या परीक्षा पास करून हे जे आहे शेवटी 16,000 रुपयांच्या तुटपुंजा मानधनावर हे लोक काम करत आहेत. आणि पुन्हा तुम्ही त्यांना जर का 3 वर्ष त्यांचं जे आहे रक्त शोषून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांना परीक्षेला सामोरे जा आणि त्यानंतर नियमित शिक्षक व्हा, अशी जर का अट ठेवत असाल, तर निश्चितपणाने आपण म्हणू शकतो की या शासनाचं जर का डोकं ठिकाणावर आहे की नाही आहे. मुळात म्हणजे मला तर हा प्रश्न पडतो आहे, की या शिक्षण विभागाला असे चित्र-विचित्र जे नियम आहे, ते कोण सजेस्ट करत असेल बरं? कोणाचं डोकं एवढं बरं चालत असेल, की असे चित्र-विचित्र जे नियम आहे, ते शासनाला देतो, शिक्षण विभागाला देतो आणि शिक्षण विभाग देखील डोळे झाकून ते जे सजेशन्स आहे, त्याला ॲक्सेप्ट करतो. मित्रांनो, हा जो निर्णय आहे, तो शिक्षण सेवकांच्या जे आहे खूप घातक असणार आहे. त्यांना भविष्यामध्ये जे आहे या गोष्टीमुळे खूप जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात. आता सध्या जरी जे आहे हा प्रस्ताव बनणार असला, तरी देखील आपल्याला आत्ताच जागृत होऊन या गोष्टीला विरोध करावा लागणार आहे. अन्यथा आपण जे आहे लेट विरोध करतो. जेव्हा याचं रूपांतरण GR मध्ये होतं, त्यावेळेस आपण तो GR रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु आपलं जर का युनिटी असेल आपल्यामध्ये एकी असेल आणि दूरदृष्टीता जर का असेल, तर आपण जर का या गोष्टीला आत्तापासूनच विरोध करायला सुरुवात केली, तर याचं रूपांतरण GR मध्ये होणार नाही. त्यासाठी जे आहे निश्चितपणाने आपल्या शिक्षक भरतीच्या जेवढ्या संघटना आहे, त्या सर्वांना एकत्रित करून दोन्ही जे निर्णय आहे, जिल्हा वाईज भरती असेल किंवा शिक्षण सेवकांना द्यावी लागणारी जे काही येऊ घातलेली भयंकर परीक्षा असेल, त्या दोघांचा देखील आपल्याला विरोध केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय शिल्लक राहणार नाही. आपली मतं या शासनाच्या अजब-गजब नियमाविषयी नेमकी काय आहे, ती निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बाकी आपण सदैव जे आहे शासनाच्या ज्या काही जाचक अटी आहेत, अशा प्रकारचे चित्र-विचित्र नियम आहे, त्या नियमाच्या विरोधामध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणाने जनजागृती करतच राहणार आहोत.